नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळामुरार गावात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. जवळामुरार गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असून या घटनेसंदर्भात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. बजरंग रमेश लखे 22 वर्षे व उमेश रमेश लखे 25 वर्षे या 2 सख्ख्या भावांनी मुगट रेल्वे स्थानक परिसरामध्ये रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. तर वडील रमेश होनाजी लखे, आई राधाबाई रमेश लखे यांनी घरातील गळफास घेतला आहे. 2 मुले व आईवडिलांच्या मृत्यूमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून उमेश लखे हा मनसेचा मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यात उमेशचा मोठा सहभाग होता. काय गावात नेमकी घटना घडली, केव्हा हे सगळं समजलं? सकाळी 7:30 वाजता रमेश होनाजी लखे म्हणून 48 वर्ष असेल आणि त्याची पत्नी राधाबाई रमेश लखे 45 वर्ष आणि त्यांचा मोठा मुलगा उमेश रमेश लखे 25 वर्ष आणि बजरंग रमेश लखे त्याचं 22 वर्ष. एक सकाळच्या 7-7:30च्या दरम्यान असं समजलं की मृतावस्थेमध्ये पती दिसले आणि त्याच्यानंतर मुलाचा फोन लावल्याच्या नंतर त्यांचा फोन जात नव्हता. मग त्याच्यानंतर ते एकदा 8:30 वाजता असं पता लागलं की मुगट रेल्वे स्टेशनला ते दोन्ही मृतावस्थेमध्ये भेटले. काय शंका आहे? शंका आता अशी शंका तर काही घातपात असं काही वाटत नाही. आर्थिक वेळेचे झालं असं मला असं वाटतं, कारण 25 वर्षाखाली रमेश होनाजी लखे यांचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याची परिस्थिती खूपच बिकट होती. त्या आर्थिक याच्यातून झालं असं मला वाटतं. मुलगा मनसेचा काही तालुका होता? हां, मुलगा सामाजिक कार्य करायचा, मनसेचं कार्य पण करायचं आणि गावातलं सर्व सामाजिक कार्यक्रम कार्य करत गेला आणि चांगलं मुलगा होता, म्हणजे व्यसनी वगैरे काही नव्हता आणि छोटा मुलगा पण दोघे रोजीरोटी करत गेला.